नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळा विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखत दाखवत असतो. मी आता कुर्डवाडी इथं आहे आणि इथं इकडे दाखवा कॅमेरा. माझ्या बाजूला इकडं एक विवाह संपन्न झालेला आहे. आता लग्न म्हटलं की तिथं आहेर स्वीकारला जातो किंवा वेगळ्या पद्धतीचं लग्न आज मी तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी कुर्डवाडी या ठिकाणी जे लग्न सोहळा पार पडतोय, गोरे आणि गाडे या दोन परिवारामध्ये आता इथं विवाह सोहळा पार पडलेला आहे. इकडं बघा, इथं दाखवतोय मी तुम्हाला. पुस्तकाचा स्टॉल लागलेला आहे या ठिकाणी आणि एक वेगळं अनोख्या पद्धतीनं लग्न होतंय. म्हणजे आहेर जो आहे या लग्नामध्ये ते पुस्तक स्वरूपामध्ये स्वीकारला जात आहे. याच ठिकाणी मी आता लग्न मंडपातच पोहोचलेलो आहे. इथं दाखवा इकडं. याच ठिकाणी इथं पुस्तक जे आहे त्या पुस्तक विक्रीचं, पुस्तकाचं स्टॉल लावण्यात आलेलं आहे आणि इथं जे पाहुणे मंडळी येणार आहेत, मित्रपरिवार येणार आहे, त्यांच्याकडून इथं या लग्न मंडपामध्ये इथं पुस्तक जे आहे ते पुस्तक खरेदी केलं जातं आणि इथं पलीकडं त्या ठिकाणी पुस्तक रूपी आहेर स्वीकारला जाईल असा बोर्ड लावलेला आहे आणि त्याच ठिकाणी इथं पुस्तकसुद्धा आहेर केलं जातं. म्हणजे पुस्तकाचा आहेर होत असलेला हा विवाह सोहळा कुर्डवाडी या गावामध्ये पार पडतोय. आपल्यासोबत मुलाचे वडील आहेत आपल्यासोबत. सर काय सांगाल आता? सर काय सांगाल सर? आता तुम्हाला सून आलेली आहे आज. शुभेच्छा सर्वप्रथम. आणि मला सांगा की आता इथं विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि तुम्ही एक अनोख्या पद्धतीनं संदेश देण्यासाठी इथं पुस्तकाचं स्टॉल लावलंय. वेगळ्या विवाह सोहळ्यामध्ये काही वस्तू स्वीकारल्या जातात, आहेर स्वीकारला जातो, मात्र तसं न करता तुम्ही पुस्तकरूपी तुमच्या लग्नपत्रिका जी होती त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं होतं की पुस्तकरूपी आहेर स्वीकारला जाईल. कसं हे नेमकं काय कारण आहे? तर मी गेली 32 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. त्यावेळेस खूप पुस्तकं मी पण वाचन केलं आणि माझी मुलांना पण मी पुस्तकं वाचण्यासाठी प्रवृत्त केलं आणि पुस्तक वाचून मुलांचं खूप कल्याण झालं. आणि मी नेहमी पुस्तक वाचक तयार करण्याचं काम करतो, विद्यार्थी तयार करतो, विद्यार्थ्यांमध्ये त्याची आवड निर्माण करण्याचं काम करतो. तर मग मी आता निवृत्त झालो आहे. आता मी काय करू शकतो? तर माझ्या घरी हा लग्न सोहळा असताना मी ती संधी साधून समाजामध्ये या पुस्तक वाचनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी एक छोटासा केलेला प्रयत्न आहे. सर्व्हिस संपली म्हणून काय झालं, त्यावेळी मी विद्यार्थ्यांचा शिक्षक होतो, आज मी समाजाचा शिक्षक आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. याच्यातून 100% नाही, परंतु 2% जरी फरक पडला, वाचक निर्माण झाले आणि पुस्तकप्रेमी तयार झाले, तरी माझ्या ह्या प्रयत्नाचं सार्थक झालं असं मी समजेन. आणि ज्यांनी मला पुस्तकं प्रेझेंट दिली त्यांचे मी खूप आभार मानतो. हे पुस्तकं जे तुम्हाला म्हणजे पुस्तकं जे आहेर केलेलं आहे पुस्तकाचा, ते काय करणार तुम्ही? मी माझी वैयक्तिक खाजगी लायब्ररी आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांकडून देणगी म्हणून पुस्तकं घेतो आणि त्या खाजगी लायब्ररीमध्ये माझ्याकडून ज्येष्ठ, तरुण, स्पर्धा परीक्षा करणारे सर्वजण पुस्तकं वाचायला नेतात. मग त्याच्यामध्ये हे पुस्तकं अधिक करणार, म्हणजे माझा संग्रह आता मोठा होणार आणि खाजगी लायब्ररीचा विकास होणार. यासाठी मी या पुस्तकांचा उपयोग करणार आहे. सुनबाई कुठल्या गेलेत? सुनबाई मी नांदेड जिल्ह्यातील, नांदेड जवळचं हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव म्हणून आहे, तिथल्या सुनबाई केलेल्या. चिरंजीव काय करतात तुमचे? माझे चिरंजीव कृषी अधिकारी आहेत ह्याच्यात भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि सुनबाई? आणि सुनबाई सर्व्हिसला नाहीत, परंतु बी फार्मसी झालेले आहेत. काय आता तुम्ही आता विवाह जुळवला सगळा, आज अक्षता पडलाय आणि पुस्तक स्वरूपी आहेर स्वीकारलेत, काय संदेश कराल तुम्ही? तर यावेळी मी असं म्हणेन की अब्दुल कलामांची जयंती शिक्षक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करतो आपण. तर त्या दिवसापुरतंच ते मर्यादित न राहता आपण शेवटच्या दिवसापर्यंत पुस्तक वाचत राहावे आणि स्वतःचा विकास करून घ्यावा, हा संदेश मी समाजाला. नाव आणि गाव? माझं नाव विनायक बाबा गोरे, राहणार कुर्डवाडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. एक निवृत्त इथंच राहताय तुम्ही? हा, या कुर्डवाडीमध्येच राहतो आणि या कार्यालयाच्या परिसरातच राहतो. तरुण पिढी पुस्तकापासून दूर जाते असं वाटतंय, मोबाईल जवळ येते. निश्चितच मोबाईलमुळं तरुण पिढी हार्ड कॉपीचे वाचन करण्यापासून दूर चाललेली आहे आणि ती हार्ड कॉपीकडे कशी येईल यासाठी आपण सर्वांनी, ज्येष्ठांनी हा प्रयत्न, पुस्तक वाचनाचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी एकला चलो रे या पद्धतीने तरी प्रयत्न करत आहे असं मला वाटतं. बघा, इथं विनायक बाबा गोरे हे कुर्डवाडीचेच आहेत
सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्यांनी इथं आता त्यांच्या मुलाचं लग्न केलंय आणि त्या लग्नामध्ये नेमकं पुस्तकाचं बक्षीस स्वीकारलेलं आहे. कुठून आले तुम्ही? मी कोंडून आलोय. हे गोरे सर आमचे गुरु आहेत, आम्ही त्यांचे विद्यार्थी, त्याच्यामुळे आम्ही त्या लग्नासाठी आलेलो आहोत. आणि त्यांचा जी आहेर स्वीकारण्याचा जे हे आहे ते खूप चांगलं आहे, कारण का पुस्तक रूपी आहेर स्वीकारायला त्यांनी, दुसरा काही पैशाचा वगैरे किंवा कपड्यांचा वगैरे आहेर स्वीकारत नाहीत. ते पुस्तकाचा जे आहेर आहे ते त्यांना आयुष्यभर ज्ञान मिळणारा हे आहेर आहे तो. काय वाटतं मग तुम्हाला अशा स्वरूपाचा कार्यक्रम राबवला जातो? अशाच ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम असे घेतले जातात, त्याबद्दल काय वाटतं? असे घेतले पाहिजे कार्यक्रम? घेतले पाहिजे. हा, मस्त वाटलं इथं, म्हणजे चांगलं वाटलं आहेर बघितल्यापासून. छान वाटलं बघून. बरं, इतर लग्नामध्ये कसं वाटतंय, आता इथं कसं वाटलं? इतर लग्नापेक्षा जरा वेगळं, म्हणजे पुस्तक दिल्यामुळं असंच कार्यक्रम व्हायला पाहिजे. पाहिजे. बघा, इथं कुर्डवाडी या गावामध्ये विवाह सोहळा पार पडला आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये इतर कुठल्याही स्वरूपाचं आहेर न स्वीकारता इथं पुस्तकरूपी आहेर जे आहेत स्वीकारले जातात. त्यामुळं ज्ञानामध्ये भर पडते. सध्याची पिढी जी आहे पुस्तकापासून दूर चाललेली आहे आणि ते जवळ येण्यासाठी आता या सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या मुलाचा विवाह सोहळा एक अनोख्या पद्धतीनं पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मी हुकमत मुलानी, कुर्डवाडी, तालुका, जिल्हा सोलापूर. आयुष्य